नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एकदा परत डबल अकॅडमी पुणेमध्ये। मित्रांनो, या ठिकाणी ग्रामसेवक भरती आलेली आहे आणि या ग्रामसेवक भरतीसाठी आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षेचं स्वरूप पाहणार आहे। तसंच मित्रांनो, अभ्यासक्रम कोणता आहे, पुस्तक यादी काय आहे आणि एक्झामच्या डेट्स किंवा एक्झाम कधी होऊ शकतात ही संपूर्ण माहिती या ठिकाणी वन बाय वन आपण पाहणार आहे। आशा करतो ही संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी पूर्ण मिळणार आहे। आणि जर तुम्हाला वाटत असेल की या माहितीमध्ये थोडंफार तुम्हाला कमतरता आहे तर तुम्ही हा माझा नंबर दिलेला आहे, या नंबरवर फोन करून किंवा व्हॉट्सअप करून या ठिकाणी तुम्ही संपूर्ण प्रश्न माहिती या ठिकाणी काय मिळवू शकता। तसंच मित्रांनो, आपण या ठिकाणी व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा तयार केलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी ग्रामसेवकचा ग्रुप जॉईन करायचा असेल ती विद्यार्थी या नंबरला ग्रामसेवक भरती असा मेसेज करतील, त्यांना मी ग्रुपची लिंक पाठवून देणार आहे। तसंच ग्रामसेवक आणि इतर परीक्षांच्या अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल आहे डबल अकॅडमी। या टेलिग्राम चॅनलला तुम्ही सर्च करून तिथे जॉईन व्हा, कारण की सर्व पीडीएफ नोट्स किंवा व्हिडिओज किंवा अपडेट्स आपण तिथे टाकत असतो। ठीक आहे। तसंच मित्रांनो, या ठिकाणी ग्रामसेवकसाठी स्पेशल ग्रामसेवकचा टेलिग्राम ग्रुप तयार केलेला आहे, ग्रामसेवक अंडरस्कोर चॅट। अंडरस्कोर म्हणजे असा अंडरस्कोर चॅट आहे, तो तुम्ही त्या ठिकाणी काय जाऊन जॉईन करू शकता। तर मित्रांनो, आपला पहिला जो प्रश्न आता या ठिकाणी आहे, पहिला प्रश्न तुमचा आहे की या ठिकाणी वय किती पाहिजे। तर मित्रांनो, खुल्या गटासाठी 40 वर्ष वय पाहिजे आणि तुम्ही इतर कोणत्याही कास्टमध्ये जर असाल तर तुम्ही 45 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता। ईडब्ल्यूएस वाले सुद्धा 45 पर्यंत फॉर्म भरू शकतात। आणि या ठिकाणी जे दिव्यांग बांधव आहेत त्याच्यासाठी 47 पर्यंत वयाची मर्यादा आहे आणि जे अंशकालीन कर्मचारी आहेत किंवा निवडून त्यांना 57 पर्यंत आहे। जे निवडणूक कर्मचारी, स्वातंत्र्य सेनानीचे पाल्य त्यांना 47 पर्यंत या ठिकाणी मर्यादा आहे। तर या ठिकाणी खुला गट 40 आणि ईडब्ल्यूएस आणि इतर सगळ्या कास्टचे किती आहे 45 पर्यंत आहे। मित्रांनो, भविष्यामध्ये 45 पर्यंत वय मर्यादा नसणार आहे, ही फक्त डिसेंबर पर्यंत येणाऱ्या सगळ्या जाहिरातीसाठी आहे। तसंच 2019 मध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी वयाचं काहीही टेन्शन नाही। फक्त ज्यावेळेस तुम्ही सिलेक्शन करसाल वयाचं त्यावेळेस तुम्हाला फक्त एकच प्रश्न येईल की 2019 ला तुम्ही फॉर्म भरला होता का, तर तुम्हाला हो फक्त तिथे लिहायचं आहे। मित्रांनो, आता या पदासाठी शिक्षण किती पाहिजे, तर या पदासाठी फक्त 12 वर्ग पास पाहिजे। मात्र एकच अट आहे की त्यांना 12वी मध्ये 60% पेक्षा काय पाहिजे, जास्त मार्क पाहिजेत। 59.99 असेल तरी सुद्धा चालत नाही, 60 हे कंप्लीट म्हणजे कंप्लीटच पाहिजेत। तसंच मित्रांनो, मात्र ज्यांनी कृषीचा डिप्लोमा केला असेल आणि तो डिप्लोमा त्यावेळेस त्यांनी 10वी बेसवर होता, त्यावेळेस जर 10वी बेसवर केला असेल तर असे सगळे 10वी पास वाले सुद्धा त्या ठिकाणी पात्र आहेत, कारण की जुन्या काळामध्ये तो डिप्लोमा 10वीवर होता। त्यामुळे असे सर्वजण या ठिकाणी 10वी डिप्लोमा वाले पात्र आहेत। आणि आता प्रश्न आहे की MSCIT चा, तर मित्रांनो MSCIT या परीक्षेसाठी कंपल्सरी आहे। कशी आहे, कंपल्सरी मॅन्डेटरी आहे, तुम्हाला पास होणं आवश्यकच आहे, कारण की नोकरीची भाऊसाहेबाची आहे, म्हणून तुम्हाला MSCIT पास आवश्यक आहे। मात्र काही जणांनी या ठिकाणी CCC केलं असेल तर त्यांना या ठिकाणी गरज नाही। आणि तुमच्यापैकी काही जण जर 10वीला ICT असेल, ICT किंवा 12वी जर ICT असेल तर अशांना या ठिकाणी माफ आहे। मात्र तो GR या ठिकाणी लागू करतात किंवा नाही हा मला एक डाऊट आहे। तर असे सर्वजण या ठिकाणी काय क्वालिफाय आहेत। तर पुढचा जो तुमचा प्रश्न आहे की या ठिकाणी पेपर पॅटर्न काय, पेपरचं स्वरूप काय असणार आहे, तर मित्रांनो या ठिकाणी पेपर जो आहे तुमचा एकूण 100 प्रश्न असून एकूण 200 गुणांचा पेपर आहे। किती 200 गुणांचा आणि 2 तास पेपर सोडवण्यासाठी कालावधी आहे, म्हणजे 120 मिनिट तुम्हाला पेपर सोडवण्यासाठी आहे आणि 100 प्रश्न आहेत। तर हे 100 प्रश्न कोणत्या विषयासाठी किती आहेत हे आपण बघूया। मराठी विषयासाठी 15 प्रश्न 30 गुण, इंग्रजी विषयासाठी 15 प्रश्न 30 गुण, जीके 15 प्रश्न 30 गुण आणि मराठी मॅथ आणि रिझनिंग 15 प्रश्न 30 गुण असं स्वरूप आहे। म्हणजे या ठिकाणी 60 प्रश्न हे नॉन टेक्निकल आहेत आणि 40 प्रश्न हे टेक्निकल म्हणजे ग्रामसेवक या पदाशी संबंधित तसंच कृषी या पदाशी संबंधित असलेले हे काय आहेत प्रश्न आहेत की जे एकूण 80 गुणांसाठी आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी एकूण 100 प्रश्न आणि 200 गुण आहेत, म्हणजे 60-40 असा याचा काय रेशो आहे सामान्य प्रश्न आणि नॉन सामान्य प्रश्नाची। हा 60-40 या ठिकाणी काय तुम्हाला रेशो दिलेला आहे। अशा पद्धतीने तुमचा पेपर होणार आहे। आता तुम्हाला पुस्तक कोणते वापरायचे, मराठीसाठी बाळासाहेब शिंदे यांचं तुम्हाला पुस्तक वापरायचं आहे आणि इंग्रजीसाठी सुद्धा बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक वापरायचं आहे। आता मॅथ आणि रिझनिंग साठी तुम्हाला सतीश वसे सर किंवा पंढरीनाथ राणे सर किंवा या ठिकाणी नितीन महाले सर हे तिघांपैकी कोणाचेही मॅथचं किंवा रिझनिंगचं पुस्तक तुम्ही घेऊ शकता। दोघांचे वापरले तर बेटर आहे, कारण की एकाच्याच पुस्तकाचा पॅटर्न फॉलो होत नसतो।
नंतर तांत्रिक घटकासाठी मित्रांनो या ठिकाणी डबल अकॅडमीच्या स्वतःच्या नोट्स आहेत. ह्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी बॅच जर तुम्ही जॉईन केली असेल तर या ठिकाणी तुम्हाला ह्या बॅच मध्ये तुम्हाला काही ह्या नोट्स मिळतात. तुमचा डिवायडेशन या ठिकाणी मी दिलेलाच आहे कृषी ज्ञानाशी संबंधित. तर मित्रांनो ह्या ज्या नोट्स आहेत आपली जे या ठिकाणी ऑनलाईन बॅच आहे कृषी सेवक आणि ग्रामसेवक या पदासाठी, कृषी सेवक ग्रामसेवकचा जो जुना पॅटर्न होता तो आता या ठिकाणी बदललेला आहे. नवीन सिलेबस तुमचा आलेला आहे जिल्हा परिषदचा, तो काय आहे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो ही आपली ऑनलाईन बॅच आहे. बॅच मध्ये नोट्स ई बुक तुम्हाला फ्री भेटणार आहे. बॅच मध्ये नोट्स ई बुक फ्री असणार आहे. तुम्हाला डिजिटल बोर्डवर लेक्चर असणार आहेत आणि सर्व लेक्चर लाईव्ह असतात. मिस झालं तरी तुम्ही ते नंतर पाहू शकता. आणि नंतर विशेष म्हणजे किती वेळा पाहू शकता, नंतर तुम्ही किती वेळा लेक्चर पाहू शकता. टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला या ठिकाणी फ्री आहे. जुन्या जेवढे 2015 ला पेपर झाला होता त्या सगळ्या 15चे पेपर आपण सोडवून घेणार आहे. आणि मित्रांनो यासाठी तुम्हाला संपर्क करायचा आहे 8010457760 या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे. ज्याच्यामध्ये तुमचे जेवढे घटक असतील हे सगळे घटक या ठिकाणी तुमचा जो तांत्रिक अभ्यासक्रम आहे जो या ठिकाणी दिलेला आहे हे सगळे घटक या ठिकाणी आपण घेणार आहे. तर मित्रांनो मराठीसाठी तुम्हाला एकूण शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी यांचा उपयोग आणि उतारा असा हा तुमचा अभ्यासक्रम दिलेला आहे. इंग्रजीमध्ये जनरल व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, इडियम, फ्रेजेस हा या ठिकाणी दिलेला आहे. आता प्रश्न आहे कॉम्प्रिहेन्शन. तर कॉम्प्रिहेन्शन आहे किंवा नाही, कारण की IBPS पेपर घेणार आहे त्यामुळे या ठिकाणी तो डाऊट असू शकतो. मात्र पुढचा जो विषय आहे तो बौद्धिक चाचणी. या ठिकाणी सामान्य बुद्धिमापन चाचणी, आकलन, तर्क आधारित आणि अंकगणित म्हणजे साधारणतः 10 प्रश्न गणितावर असतील, 10 बुद्धिमत्ता आणि 5 गणितावर असतील. नंतर सामान्य ज्ञानमध्ये इतिहास आहे, महाराष्ट्र भूगोल आहे, अर्थव्यवस्था आहे, ग्राम प्रशासन आहे म्हणजे पंचायत राज आहे. नंतर समाज सुधारक, चालू घडामोडी, या ठिकाणी शेजारी राष्ट्राशी संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास, तसंच भूगोल, सामाजिक इतिहास आणि हवामान याच्याबद्दल सुद्धा आपल्याला काय प्रश्न. तर हे सगळे टॉपिक आपल्या डबल अकॅडमीच्या नोट्स तयार केलेल्या आहेत कृषीच्या, त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी काय भेटतील जीकेच्या नोट्स मध्ये सर्व उपलब्ध आहे. तसंच आता जे तांत्रिक प्रश्न आहेत ते तुम्हाला या ठिकाणी 40 प्रश्न कशातून येतील तर या ठिकाणी तुम्हाला 10 प्रश्न हे समाजशास्त्र विषयक जे ज्ञान आहे यातून तुम्हाला येतील. ज्याच्यामध्ये समाज मानसशास्त्र, समुदाय संस्था, समाज सुधारकाचं योगदान, सामाजिक समस्या, सामाजिक योजना आणि सामाजिक कायदे हा जो प्रश्न आहे याचे आपण MCQ सुद्धा तयार केलेल्या जवळपास 500 ते सुद्धा या ठिकाणी भेटतील. दुसरा घटक आहे पंचायत राज, हा सुद्धा 10 गुणांसाठी तुम्हाला येणार आहे. किती? हा 10 गुण, हा 10 गुण. ज्याच्यामध्ये 73वी घटना दुरुस्ती, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामीण मध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद ह्या सगळ्या तुम्हाला येणार आहे. नंतर तिसरा जो आहे कृषी विषयक ज्ञान, हा जो घटक या ठिकाणी तुम्हाला साधारणतः 20 गुणांसाठी येणार आहे. ज्याच्यामध्ये कृषी मूलतत्वे, पीक उत्पादन तंत्र, फलोत्पादन, पीक संरक्षण, कृषी अवजारे, यंत्र, आधुनिक सिंचन पद्धती, कृषी विस्तार, माहिती तंत्रज्ञान म्हणजे या ठिकाणी IT, सहकार, पतपुरवठा, पशुसंवर्धन, कुक्कुटपालन आणि रेशीम उद्योग. तर मित्रांनो ऑलरेडी आपल्या पशुसंवर्धन आणि कुक्कुटपालनच्या नोट्स तयार झालेल्याच आहेत. नंतर या ठिकाणी सेंद्रिय शेती असेल, कृषी आधारित उद्योग, मग त्या ठिकाणी ऊस उद्योग असेल, कापड उद्योग असेल, रेशीम उद्योग असेल. नंतर जलसंधारण, मृदसंधारण आणि जल व्यवस्थापन, तसंच पर्यावरणीय बदल हे सुद्धा तुम्हाला टॉपिक असतील. आणि इतर 5-6 टॉपिक, इतर 4 ते 5 प्रश्न मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आपत्ती व्यवस्थापन, महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था, केंद्र पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या विविध योजना, मूलभूत संघटना उदाहरणार्थ स्वच्छ भारत, सुंदर भारत असेल, बेटी बचाव, असे काही ज्या महत्त्वाच्या योजना आहेत त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. तसंच हा जो IT ऍक्ट आहे, कोणता IT ऍक्ट 2000 हा सुद्धा तुम्हाला असणार आहे. नंतर या ठिकाणी जैविकता, सांडपाणी, घन कचरा व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत. तर अशी मित्रांनो एक परिपूर्ण बॅच आणि परिपूर्ण या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता प्रश्न तुमचा आहे की तुमची परीक्षा कधी होणार आहे. तर मित्रांनो साधारणतः ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमची परीक्षा होण्याचे चान्सेस आहे. तर अशा तऱ्हेने मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. ज्यांनी अजूनही बॅच जॉईन केली नसेल त्यांनी या ठिकाणी 8010457760 या नंबरला व्हॉट्सअप करून ग्रामसेवकचा ग्रुप जॉईन करायचा आहे. आणि ज्यांना पर्टिक्युलर ही बॅच जॉईन करायची ते करू शकतात. ज्यांना फक्त तांत्रिक बॅच पाहिजे असेल त्यांच्यासाठी तांत्रिक सुद्धा बॅच आपली तयार करण्यात आलेली आहे. तसंच कृषी घटकाविषयी आपण 2000 प्रश्न या ठिकाणी तयार केलेले आहेत. हे प्रश्न सुद्धा या ठिकाणी तुम्हाला काय घरपोच तुम्ही मिळवू शकता किंवा बॅच मध्ये सुद्धा मिळवू शकता. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तसंच जाता व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करायला विसरू नका. तसंच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे पुढचे जे अपडेट्स आहेत तुम्हाला काय नियमित मिळत राहतील.